विधर्मी खोटे शिक्षण लेख क्रमांक 2 परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी चर्चला प्रकाशन आणि सामर्थ्याची गरज फारशी नाही. तुम्हाला ख्या पवित्र आत्म्याची प्राप्ती होऊ शकते आणि तरीही तुम्ही हरवले जाऊ शकता आणि नरकात जाऊ शकता. योहान अध्याय 3 वचन 3 व 5 येशू उत्तर देऊन त्याला म्हणाला, मी तुला खरे सांगतो, जर मनुष्य नव्याने जन्मला नाही तर तो परमेश्वराचे राज्य पाहू शकत नाही. येशू म्हणाला, मी तुला खरे सांगतो, जर मनुष्य पाणी आणि आत्म्यातून जन्मला नाही तर तो परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मी एक धार्मिकतेचा प्रचारक आहे. मी अमर एलियाच्या मलाखी अध्याय 4 वचन 5 आणि 6 द्वारे आपल्याकडे आणलेल्या पवित्रतेच्या संदेशावर विश्वास ठेवतो आणि आपले प्रिय व भविष्य वक्ता विल्यम ब्रेनहॅम यांच्यावरही माझा विश्वास आहे. मी लेख क्रमांक 2 वर चर्चा करणार आहे, जो म्हणतो, परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी चर्चला प्रकाशन आणि सामर्थ्याची गरज फारशी नाही. तुम्हाला खरी पवित्र आत्म्याची प्राप्ती होऊ शकते आणि तरीही तुम्ही हरवले जाऊ शकता आणि नरकात जाऊ शकता. परमेश्वराच्या कृपेने मी हा लेख धोकादायक विधर्मी खोटी शिकवणूक म्हणून उघड करतो. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी चर्चला प्रकाशन आणि सामर्थ्याची गरज नाही, फक्त दैवी प्रेम पुरेसे आहे. ही धारणा योहान अध्याय 3 वचन 3, 5, 6 आणि 7 च्या पायाभूत वचनांच्या विरोधात आहे. मी सांगतो, जर तुमच्याकडे प्रकाशन नसेल तर तुमच्याकडे चर्च उभारण्यासाठी कोणताही पाया नाही. तुम्हाला शास्त्रांद्वारे एका खडकासारख्या प्रकाशनाच्या पायावर तुमचे घर बांधण्याचे आवाहन केले आहे. यामुळेच तुम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकता. प्रिय भावांनो, मंडळी दैवी प्रकाशनाच्या खडकावर उभारलेली आहे. तुमचे वैयक्तिक चर्च किंवा ख्रिस्ताचे देहरूपी सार्वत्रिक मंडळी दैवी प्रकाशनाशिवाय उभारणे अशक्य आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रकाशनाशिवाय तुम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. मंडळीला प्रकाशन आणि सामर्थ्याची फारशी गरज नाही हा विश्वास बायबलनुसार चुकीचा आहे. हे प्राणासाठी घातक आहे. मी याला तीव्र विरोध करतो. एक सेवक म्हणून मी कोणत्याही राजाला किंवा याजकाला पाठिंबा देऊ शकत नाही जो असा विश्वास ठेवतो की परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी चर्चला प्रकाशन आणि सामर्थ्याची गरज नाही. अन्यथा तुम्ही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश कसा कराल, जर योहान अध्याय 3 नुसार प्रकाशन आणि सामर्थ्याशिवाय प्रवेश शक्य नसेल? हा विश्वास चुकीचा आणि निराधार आहे. याला थांबवणे आणि विरोध करणे आवश्यक आहे. मी याला स्वीकारू शकत नाही आणि करणारही नाही. हा विधर्मी खोटे शिक्षण आहे. मलाखी अध्याय 4 चा संदेश या विधर्माचे खोट्या शिक्षणाचे समर्थन करत नाही. ख्या विश्वासणायासाठी आत्म्याद्वारे प्रकाशन याचे महत्त्व कधीही कमी लेखले जाऊ शकत नाही. प्रकाशन तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे कदाचित तुम्हाला पूर्णपणे कळले नसेल. आता मी या प्रकाशित वाक्याच्या पुस्तकाबद्दल आणि तुमच्याबद्दल बोलत नाही. मी सर्व प्रकारच्या प्रकाशनाबद्दल बोलत आहे. हे कलिसियेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. चर्च युग पुस्तक पृष्ठ 13. शैतान प्रकाशनाचा विरोध करतो. चर्च युग पृष्ठ 15 ते 16 परमेश्वराचे प्रकाशन तुम्हाला शैतानावर अधिकार देते. चर्च युग पृष्ठ 16 प्रकाशन तुम्हाला सत्य समजून घेण्यास मदत करते. चर्च युग पृष्ठ 26 आपल्याला आत्म्याच्या प्रकाशनाची गरज आहे. चर्च युग पृष्ठ 34 तुम्ही फक्त प्रकाशनाद्वारेच तारण प्राप्त करू शकता. पतमोस दर्शन पृष्ठ 83. हे अमर एलियाचे शब्द आहेत, ज्यांनी सांगितले की प्रकाशन कलिसियेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. काही लोक त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण भाऊ ब्रेनहॅम यांनी सांगितले आहे की ते कलिसियेसाठी खूप आवश्यक आहे. आणि असा एक आत्मा जो कलिसियेत प्रकाशन आणि सामर्थ्याचा परिणाम नष्ट करण्यासाठी भटकत राहील, तो एक फसवणूक करणारा आत्मा आहे. हे मला प्रकाशित वाक्य अध्याय 6 वचन 1 मधील पांढ्या घोड्यावर स्वार असण्यासारखे वाटते.
हे मलाखी अध्याय 4 वचन 5 ते 6 आणि प्रकाशित वाक्य अध्याय 2 वचन 1 ते 7 च्या संदेशात लपलेल्या निकोलाइतांप्रमाणे वाटते. परमेश्वराने सांगितले की त्याला निकोलाइतांचा आत्मा तिरस्करणीय वाटतो. मी म्हणतो की आपल्यालाही निकोलाइतांच्या आत्म्याचा तिरस्कार करायला हवा. तोच आत्मा रोमन कॅथोलिक चर्चच्या स्थापनेस कारणीभूत आहे, जे जगातील सर्वात मोठ्या विधर्मी चळवळींपैकी एक आहे. प्रकाशित वाक्य अध्याय 2 वचन 6 परंतु तुझ्याकडे हे आहे, की तू निकोलाइतांच्या कृत्यांचा तिरस्कार करतोस, ज्यांचा मीही तिरस्कार करतो. अशा विधर्माला खोट्या शिक्षणाला पाठिंबा देणे म्हणजे प्रकाशनाचा प्रभाव आणि महत्त्वाला नष्ट करणे आणि भविष्यवक्त्याने ज्यावर कलिसिया उभारण्याचा प्रयत्न केला त्या पायाभरणीला कमजोर करणे होय. परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला प्रकाशन आणि सामर्थ्य आवश्यक आहे. कलिसियेला सामर्थ्याची आवश्यकता आहे जेणेकरून हे सिद्ध करता येईल की येशू ख्रिस्त जिवंत आहे, की ते भाऊ विल्यम ब्रेनहॅम यांच्या सेवकाईत काल, आज आणि युगानुयुग तेच आहेत. तुम्ही मला अशा प्रकारे काहीही दाखवू शकत नाही. कलिसियेला सध्याच्या तुलनेत खूप जास्त सामर्थ्याची गरज आहे. प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 8 परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल आणि यरुशलेम, संपूर्ण यहुदा आणि सामरिया येथे आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत माझे साक्षीदार व्हाल. 1 करिंथकरांना अध्याय 2 वचन 4 ते 5 माझे वचन आणि माझे प्रचार हे मनुष्याच्या शहाणपणाच्या आकर्षक शब्दांनी नव्हते, तर आत्मा आणि सामर्थ्याच्या प्रगटीकरणाने होते. जेणेकरून तुमचा विश्वास मनुष्याच्या शहाणपणावर नसून परमेश्वराच्या सामर्थ्यावर आधारित राहील. एक सामर्थ्य कलिसियेत येईल आणि आता येत आहे. त्याचे ऐका पृष्ठ 716. मार्च 1960. तुम्हाला काय सामर्थ्य मिळेल? प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 8 जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तुम्हाला सामर्थ्य मिळेल, हे नाही की तुम्हाला नवीन जन्म मिळेल. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. मग तुम्ही यरुशलेम, यहुदा, सामरिया आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत माझे साक्षीदार असाल. पाहिलंत, तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त केल्यानंतर सामर्थ्य मिळवता. पण सर्वप्रथम तुम्हाला पवित्र आत्मा प्राप्त करावा लागेल आणि तेच परमेश्वराचे सामर्थ्य आहे. समजलं? जे प्रगट होते आणि दर्शवले जाते. तुम्ही जसे मानव होता, बोलायला, चालायला आणि एक मानव जे करतो ते शिकला, त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा घेता तेव्हा तुम्हाला परमेश्वराची पुत्र आणि कन्या म्हणून वागण्याचे सामर्थ्य दिले जाते. दरवाजाची चावी जेफरसन इंडियाना 1962 1962 पेंटेकॉस्टच्या वेळी कलिसियेकडे जे होते तो तिचा अविभाज्य अधिकार होता. मूळतः तिच्याकडे परमेश्वराचे शुद्ध वचन होते, तिच्याकडे आत्म्याचे सामर्थ्य होते जे विविध चिन्हे, अद्भुत कार्ये आणि पवित्र आत्मीच्या दानामध्ये प्रकट होत होते. कलिसिया युग पुस्तक पृष्ठ 67. तुम्ही मला हे कुठे दाखवू शकता? तुम्ही मला हे संदेश विश्वासनायामध्ये दाखवू शकता का? पण जर द्राक्षवेलीने स्वतःची आणखी एक फांदी निर्माण केली, तर ती फांदी नक्कीच द्राक्षवेलीप्रमाणेच असेल. ती पेंटेकोस्टच्या दिवशी आलेल्या त्याच प्रकारच्या फांदीसारखी असेल. ती अनन्य भाषांत बोलेल, भविष्यवाणी करेल आणि तिच्यात पुनरुत्थान झालेल्या येशू ख्रिस्ताची शक्ती आणि चिन्हे असतील. कलिसिया काळ पुस्तक पृष्ठ 51 तुमच्याकडे खरा पवित्र आत्मा असू शकतो आणि तरीही तुम्ही नाश होऊन नरकात जाऊ शकता. कॅकलबर एक प्रकारचे काटेरी झुडूप फक्त असे समजते की मी बाप्तिस्मा घेतला आहे, मी स्वर्गात जाणार, पण याचा काहीही अर्थ नाही की तुम्ही स्वर्गात जाणार नाही. बंधूंनो, तुम्ही पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमच्या संपूर्ण आयुष्यात प्रत्येक तास घेत असाल तरीसुद्धा तुम्ही नाश होऊन नरकात जाऊ शकता, असे बायबल सांगते. पुढारी 12 जुलै 1965 पृष्ठ 24, कोव्हिना कॅलिफोर्निया. इफिस अध्याय 1 वचन 13 ते 14 ज्यावर तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्ही सत्याचा शब्द म्हणजेच तुमच्या उद्धाराची सुवार्ता ऐकली
आणि ज्यावर विश्वास ठेवल्यावर तुम्हाला वचनबद्ध पवित्र आत्म्याने शिक्कामोर्तब करण्यात आले, जो आपल्या वारसाहक्काची हमी आहे, जोपर्यंत आपण खरेदी केलेल्या वतनाचा उद्धार होत नाही, जेणेकरून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. इफिस्कर अध्याय 4 वचन 30. आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःख देऊ नका, ज्याच्याद्वारे तुम्हाला उद्धाराच्या दिवसापर्यंत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. संदेष्ट्याने सांगितलेल्या पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचे स्वरूप सोलोमोनाच्या मंदिरात दिसून येते. त्या ठिकाणी 3 अंगण होती: बाह्य अंगण, अंतर्गत अंगण आणि परमपवित्र स्थान, जिथे परमेश्वर वास करीत होता. ही रचना शरीर, आत्मा आणि प्राण यांचे प्रतीक आहे. आईच्या उदरात असल्यापासून तुम्हाला ख्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा तुमच्या शरीरावर आणि आत्म्यावर मिळू शकतो आणि तरीही तुम्ही हरवून नरकात जाऊ शकता. हे अधर्मी वर पडणाऱ्या पावसासारखे आहे, पण त्यांचा प्राण बदललेला किंवा स्पर्शिलेला नसतो. जेव्हा तुम्ही बाप्तिस्मा तिसऱ्या अंगणात किंवा तुमच्या प्राणात घेतात, तेव्हा तुम्ही कधीही हरवणार नाही, कारण तुमची स्वाभाविक प्रकृती बदलली जाते. आपण खरा पवित्र आत्मा सोडून त्याऐवजी काहीतरी बनावट का स्वीकारावे, जेव्हा एक असा पवित्र आत्मा आहे, जो मानवी प्राणमधील प्रत्येक तंतू आणि तहान भागवू शकतो, जो मृत्यूच्या समोर उभा राहू शकतो, जसे महान प्रेरित पौल म्हणतो, अरे मृत्यू, तुझा डंक कुठे आहे? अरे कबरे, तुझा विजय कुठे आहे? परंतु परमेश्वराचे आभार असोत, जो आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे विजय देतो. हेच ते अनुभव आहे, बंधूनो, जे तुमच्यातील त्या पवित्र तहानेला पूर्ण करू शकते. तहान. 19 सप्टेंबर 1965 परिच्छेद 141. थर्स्ट. 190965 परिच्छेद 141. तृष्णा. 190965 परिच्छेद 141. मी रडणे, थरथरणे, अनन्य भाषांमध्ये बोलणे किंवा कोणत्याही संवेदनेद्वारे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा घेऊ शकत नाही. आता या गोष्टी ठीक आहेत, पहा. त्या गोष्टी योग्य आहेत, पण सैतान त्याची अशी नक्कल करू शकतो की ते खरे वाटेल. पण पवित्र आत्मा म्हणजे साक्षात परमेश्वर. परमेश्वर माणसात निवास करतो. तो केवळ संवेदना नाही, तो फक्त भाषांमध्ये बोलणे नाही, तो आत्म्यात ओरडणे नाही, तो रडणे नाही, तो चर्चमध्ये सामील होणे नाही. तो परमेश्वर माणसात राहतो. हेच येशू ख्रिस्ताचे खरे चर्च आहे. टेस्टिमनी ऑफ अ ट्रू विटनेस. 110561. जेफ. इंद. एक ख्या साक्षीदाराची साक्ष. 11 मे 1961. जेफ. इंड. कोणत्या प्रकारे तुम्ही चर्चमध्ये प्रवेश करता? हात मिळवून. तुमचे नाव चर्चच्या नोंदणी पुस्तकात लिहून. एक आत्म्याद्वारे आपण सर्व एका देहामध्ये बाप्तिस्मा घेतो. हेच खर चर्च आहे. कस? पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारे आपण ख्रिस्ताच्या देहामध्ये सील केले जातो. किती काळासाठी? तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत. इफिस अध्याय 4 वचन 30. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःख देऊ नका, ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत सील केले गेले आहे. सील केले गेले, मुक्तीच्या दिवसापर्यंत सुरक्षित ठेवले गेले. आता हे निश्चित आहे, हा नक्कीच पवित्र आत्माच आहे. क्वेश्चन्स आन्सर्स कॉन्डक्ट, ऑर्डर अँड डॉक्ट्रिन. पेज 387. प्रश्न आणि उत्तरे. आचार, सुव्यवस्था आणि शिकवण. पृष्ठ 387. पवित्र आत्मा म्हणजे देहधारी परमेश्वर, टॅबरनॅकलिंग डेटी, आहे. तुमचे शब्द हेच त्याचे शब्द आहेत. अ ट्रू साइन दॅट्स ओव्हरलुक्ड. पेज 36 ते 37. 111261. एक खर चिन्ह जे दुर्लक्षित केले गेल. पृष्ठ 36 ते 37. 111261. पश्चाताप करणे हे तुमचे कर्तव्य आहे. बाप्तिस्मा घेणे हे तुमचे कर्तव्य आहे. पण त्यानंतर मार्गदर्शक, पवित्र आत्मा, तुम्हाला पुढे नेईल, सद्गुण, ज्ञान, संयम, धीर, भक्ती, बंधुभाव आणि प्रेम यामध्ये वाढवेल. आणि मग पवित्र आत्मा तुम्हाला सील करेल.
पहा, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने देवाचे पूर्ण स्वरूप प्राप्त कराल, परमेश्वराचे खरे सेवक बनाल आणि ख्रिस्तामध्ये स्थिर राहाल. अगाइड पृष्ठ 20 141062 एक मार्गदर्शक पृष्ठ 20 141062 जेव्हा भाऊ ब्रेनहॅम यांनी पवित्र आत्म्याबद्दल हे विधान केले, तेव्हा ते इफिस अध्याय 4 वचन 30 मध्ये उल्लेखलेल्या पेंटेकोस्टच्या घटनेबद्दल बोलत नव्हते, तर 1906 मध्ये झालेल्या तथाकथित पेंटेकोस्टल आत्म्याच्या उतरण्याबद्दल सांगत होते. काही विधर्मी लोकांनी त्यांच्या शब्दांचा गैरवापर करून असा प्रचार केला की पेंटेकोस्टच्या घटनेकडे परत जाण्याची गरज नाही, कारण तुम्ही पवित्र आत्मा प्राप्त करूनही नरकात जाऊ शकता, पण हे अशक्य आहे. इफिस अध्याय 4 वचन 30 आणि परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःख देऊ नका, ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमच्या मुक्तीच्या दिवसापर्यंत सील केले गेले आहे.